राधानगरी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीला गळती। निकृष्ट दर्जाच्या इमारतीमुळे नागरिकांमधून तीव्र संताप। राधानगरी तालुक्याचा आरोग्याचा आधार असणाऱ्या राधानगरी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीस गळती लागली आहे। या रुग्णालयाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने 1.5 वर्षांपूर्वी या रुग्णालयाच्या बाजूला नवीन इमारत बांधण्यात आली। लाखो रुपये खर्च करून ही नवीन इमारत बांधण्यात आली आहे। या इमारतीमध्ये प्रसूतीसह विविध ऑपरेशन केली जातात, परंतु या ऑपरेशन थिएटरमध्ये गळती सुरू असल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे। या ग्रामीण रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि इतर शासकीय योजनेतून विविध आजारावरील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात। त्याचबरोबर डायलिसिसची मोफत सुविधा आहे। दररोज 10हून अधिक डायलिसिस होतात। दररोज 150 ते 200 बाहेर रुग्णांची तपासणी होते। प्रसूती महिन्याला 20हून अधिक होतात। सेवेत भारी असणाऱ्या या दवाखान्याच्या नवीन इमारतीची गळती केव्हा थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। न्यूजशाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे। राधानगरी ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गळती चालू आहे। जुन्या 2013ला बिल्डिंग बांधली, त्याच्यात पण गळती मोठ्या प्रमाणात चालू आहे। नवीन बिल्डिंग बांधली, त्याच्यात पण मोठ्या प्रमाणात गळती चालू आहे। जिथं ऑपरेशन करतात महिलांचे डिलिव्हरीचे जे पेशंट आहेत तिथंच असतात, तिथंच ऑपरेशन करतात, तिथं पण मोठ्या प्रमाणात गळती चालू आहे आणि एकदम खालच्या पातळीचं बांधकाम केलेलं आहे। आरोग्य विभागात सुखसुविधा एकदम झिरो आहे आणि सुखसुविधा झिरो आहेत त्या आहेत आणि एकदम घाण आहे, एकदम घाण। संडास टॉयलेट बाथरूम ही काही सुखसुविधा चांगल्या नाहीत, सगळं स्वच्छतेच्या बाबतीत एकदम झिरो आहे। सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क। ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क। तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा।